कोंडवाड्यात रुग्णांना उपचारासाठी पाठवणार का? भुसावळ नगर परिषदेच्या दप्तर स्थलांतरावरून राजकीय वादळ. भाजप गटनेते युवराज लोणारी यांचा प्रखर विरोध. भुसावळ नगर परिषदेच्या नवनिर्वाचित सत्ताधारी नगरसेवकांनी 2 दिवसांपूर्वी नगर परिषदेच्या विद्यमान दप्तर आणि कारभाराला संत गाडगेबाबा रुग्णालयात स्थलांतरित करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. मात्र या निर्णयाला आवश्यक ठराव, निविदा प्रक्रिया आणि परवानग्या घेण्यात आलेल्या नसल्याने या कृतीला भारतीय जनता पक्षाचे गटनेते युवराज लोणारी यांनी प्रखर विरोध दर्शवला आहे. या स्थलांतर प्रक्रियेमुळे शहरातील गोरगरीब जनतेच्या आरोग्य सेवेवर परिणाम होऊ शकतो असा मुद्दा उपस्थित करत लोणारी यांनी सत्ताधाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नवनिर्वाचित नगरसेवक संतोष चौधरी यांनी विद्यमान नगर परिषद इमारतीला कोंडवाडा असे संबोधून त्याची जर्जर अवस्था अधोरेखित केली होती. हाच धागा पकडून युवराज लोणारी यांनी सत्ताधाऱ्यांना प्रतिप्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले, जर ही इमारत कोंडवाडा असेल तर सत्ताधारी त्याच कोंडवाड्यात गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी दाखल करणार आहात का? नगर परिषदेच्या दप्तर आणि कारभाराला रुग्णालयात हलवण्याच्या नावाखाली जनतेच्या आरोग्य सेवेशी खेळ होत आहे. लोणारी यांनी या प्रक्रियेवरून सत्ताधाऱ्यांच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून हे स्थलांतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने थेट उचलून करण्यात येणार असल्याचं नमूद केलंय. सदर संत गाडगेबाबा रुग्णालयात सध्या भूलतज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने महिलांची प्रसूती सारख्या महत्वाच्या वैद्यकीय सेवा पुरवता येत नाहीत. शहराच्या मध्यवर्ती भागात गोरगरीब जनतेच्या आरोग्य सेवेसाठी काही वर्षांपूर्वी गरुड परिवाराने नगरपालिका दवाखान्यासाठी जागा दान केली होती. याच पार्श्वभूमीवर लोणारी यांनी सत्ताधारी आणि नगराध्यक्षांची जबाबदारी अधोरेखित केली. ते म्हणाले, भूलतज्ञ व इतर आवश्यक वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देणे ही नगराध्यक्ष आणि सत्ताधारी कर्मचारी उपलब्ध करून देणे ही नगराध्यक्ष व सत्ताधारी यांची प्राथमिक जबाबदारी आहे. त्याऐवजी दप्तर स्थलांतरित करण्याच्या नाटकातून जनतेच्या आरोग्याशी खेळणे योग्य नाही. या घटनेवरून भुसावळ नगर परिषदेत राजकीय वातावरण चांगले तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांची जोरदार शाब्दिक चकमकी सुरू झाल्या आहेत. शहरातील नागरिकांनी या प्रकरणात पारदर्शकता आणि जनतेच्या हिताचा विचार करण्याची मागणी केली आहे. पुढील काही दिवसात या स्थलांतर प्रक्रियेवर जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणती कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आज वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्षा शैलेजा पुरुषोत्तम नारखेडे, उपगटनेते परीक्षित बकुळ, नगरसेवक पिंटू कोठारे, राजेंद्र आवटे, प्रकाश बत्रा, विशाल नाटकर, गिरीश महाजन, सुजित भोळे, किरण कोलते, माजी नगरसेवक पुरुषोत्तम नारखेडे उपस्थित होते. मी गेल्या 35 वर्षात भुसावळ नगरपालिकेच्या राजकारणात आहे. गेली 30 वर्ष नगरपालिका ही आपली रेल्वे स्टेशनवर जी वास्तू होती, जी 1882 साली ज्याची ज्या नगरपालिका स्थापना झाली त्यापासून ते कार्यालय होतं. या इंग्रजाच्या काळात सुद्धा ते होते. ते नंतरच्या काळात पडकी झाल्यामुळे नगरपालिका आपली हलवण्यात आलेली होती. परंतु ती नगरपालिका हलवल्यानंतर 9 वर्ष झाले ते नगरपालिका पाडण्यात आली. ती पाडून किमान 4 वर्ष झाले, 4 ते 5 वर्ष झालेले आहेत. मला माहित आहे की 9 वर्ष झालेले, 7-8 वर्ष झालेले, 7 ते 8 वर्ष झालेले आहेत. तरी देखील आपण गेले 35 वर्षापासून नगरसेवक असून तिथे स्वतःची नगरपालिकाची इमारत उभी करण्यात आली. मी तुमच्या सगळ्या गोष्टीचं उत्तर देतो. गेल्या 35 वर्षात मी नगरसेवक असणं आणि मी नगराध्यक्ष नसणं यातला फरक समजून घ्या. ही जबाबदारी सत्ता भाजपची होती. भाजपाची सत्ता केवळ 2016 ते 2021 पर्यंत होती. त्याच्या अगोदर 1998 पासून मधला काळ वगळला ती सत्ता चौधरी परिवारांकडे होती. त्यामुळे आजच्या रोजी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य न करता मी एवढंच सांगेल की नगरपालिकेचा अवर्ग नगरपालिकेला साजेसं असलेलं कार्यालय होणं अपेक्षित आहे. अशा वेळेला 25 कोटी रुपये शासनाकडनं अवर्ग नगरपालिकेला स्वतःचं कार्य बांधण्यासाठी अनुदान म्हणून मिळतं. तो नगरपालिकेने यापूर्वी ठराव पाठवलेला, परंतु मधल्या प्रशासन काळामध्ये त्याच्यावर कुठल्याही प्रकारची पाठपुरावा न झाल्यामुळे आता सगळे नूतन नगरसेवक निवडून आलेले आहे. सर्वांनी सामूहिक प्रयत्न करून भुसावळ नगर परिषदेसाठी 25 कोटी रुपये निधी आणावा. परंतु आता मागच्या सगळ्या गोष्टी विसरून पुढे नगरपालिकेचं साजेसं कार्यालय व्हावं अशी सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करावे. सत्ता जरी विरोधकांची असली तरी आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता ही भाजपाची आहे. अशा वेळेस आमची जबाबदारी आहे. आम्ही सुद्धा प्रयत्न करून तो निधी नगरपालिकेला जोडीत आणून ते काम सुरू करण्याचा आमचा प्रयत्न
प्रयत्न असेल. आज रोजी तुम्ही जे त्या ठिकाणी नगरपालिकेचा दवाखाना आहे त्या ठिकाणी तुम्ही दवाखाना हलवून ते संस्कृती हॉलमध्ये टाकणार आहे आणि तिथे नगरपालिका स्थापना करणार आहे, हे योग्य आहे का? मी अगोदर सांगितलं की हे अगदी अयोग्य आहे. कारण भुसावळ नगरपालिकेची जी जागा आहे 1 एकर 20 गुंठा ही गरुड परिवारानं दवाखान्यासाठीच दान दिलेली आहे. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून अनेक अज्ञात दात्यांनी ते दवाखाना करण्यासाठी त्यांनी डोनेशन दिलेलं आहे. त्या सर्व डोनेशन मध्ये जागा ही दुसऱ्याची डोनेशन द्यायचं नगर परिषदेचे केवळ 10,000 रुपये येतात. नगरपालिकेचं कार्य आज जिथं तिथं तेव्हा एक नवीन इमारत बांधून मग तेव्हा ती नगरपालिका तिथून स्थलांतर करावे असं नगरपालिका कुठलेही सोपस्कार पाठ न पाडता कुठलीही मंजुरी नाही, कुठलीही निविदा नाही, कुठल्या निविदेला मंजुरी देण्याचा प्रश्न ती कुठली वर काढत नाही अशी अचानकपणे घोषणा करायची आणि दुसऱ्या दिवशीपासून त्या नगरपालिकेमधले तोडफोड सुरू करायची हे काही योग्य नाहीये. म्हणून आम्ही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे सोमवारी विस्तार तक्रार दाखल करतो. पुढचा निर्णय काय असणार? जिल्हाधिकाऱ्याला तुम्ही निवेदन देणार, पुढचा निर्णय आम्हाला आशा आहे की जिल्हाधिकारी काही कर्तव्यदक्ष आहे, ते निश्चितपणे त्या प्रश्नामध्ये लक्ष घालतील आणि जे सोपस्कार आहे ते पार पाडावे. आणि असं अचानकपणे कोणतरी घोषणा करेल मग लगेच दुसरीची तोडफोड करणं ही जबाबदारी कोणाची? उद्या जर जिल्हाधिकाऱ्यांनी काम बंद करा तर हे झालेलं नुकसान आहे हे कोणी भरपाई करून द्यावं हा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे आपल्या नगराध्यक्ष नवीन आहेत, त्यांनी सगळी नगरपालिका समजून घ्यावी आणि रीतसर कायद्याच्या चौकटीत बसत असेल असं कामं त्यांनी करावं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.